बाळा, थांब. हा व्हिडिओ स्किप करू नकोस. कदाचित आज स्वामी तुलाच काही सांगू इच्छित आहेत. जर तुझ्या आयुष्यात एकामागून एक संकट येत असतील, मन थकलं असेल आणि माझ्याच वाट्याला हे सगळं का असा प्रश्न पडत असेल, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक. कारण स्वामींच्या शिकवणीत सांगितल्याप्रमाणे काही संकेत असे असतात जे आपल्याला मोठ्या बदलाआधी दिसू लागतात. बाळा, अनेक भक्त असा विचार करतात की मी देवाची भक्ती करतो, तरी माझ्या आयुष्यात इतक्या परीक्षा का येतात? पण लक्षात ठेव, सोनं जेव्हा अग्नीत तापवतं ना, तेव्हाच त्याला खरी चमक येत असते. आणि अगदी तसंच भक्तालाही जीवनात संकटे येत असतात, पण ती त्याला संपवण्यासाठी नसतात. ती त्याला अधिक मजबूत, अधिक संयमी आणि अधिक विश्वासू बनवण्यासाठी असतात. आज मी तुला अशा 3 संकेतांबद्दल सांगणार आहे, जे अनेक भक्तांच्या अनुभवातून सांगितलेले जातात. जर हे संकेत तुझ्या आयुष्यात दिसत असतील तर निराश होऊ नकोस. कदाचित तुझ्या जीवनात मोठा बदल जवळ आला असेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेवटचा संकेत अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरू शकतो. पहिला संकेत आहे एकामागून एक अडचणी सतत येणं. बाळा, जेव्हा प्रत्येक कामात अडथळे येतात, मेहनत तुला करूनही तुला यश उशिरा मिळतं, लोक तुझे साथ सोडतात, तेव्हा मन खचते. पण याच काळात जर श्रद्धा सर्वात महत्त्वाची असते. संकट म्हणजे देवाने सोडून दिले असा अर्थ नसतो. अनेकदा संकट म्हणजे देव तुला अधिक मोठ्या जबाबदारीसाठी तयार करत असतो. आणि दुसरा संकेत म्हणजे आपलेच लोक दूर जाणे. कधी कधी ज्या लोकांवर आपण सर्वाधिक विश्वास ठेवतो तेच आपल्यापासून दूर जातात. हे दुःखद असते, पण अशा प्रसंगातून माणूस स्वतःला ओळखायला शिकतो. देव कधी कधी चुकीच्या नात्यांपासून दूर करून योग्य मार्गाकडे नेतो. तिसरा संकेत आहे मन वारंवार नामस्मरणाकडे ओढले जाणे. जर कोणत्याही कारणाशिवाय तुझे मन वारंवार स्वामींचे नाव घ्यावेसे वाटत असेल, मंदिरात जावेसे वाटत असेल, प्रार्थना करावीशी वाटत असेल, तर त्या ओढीचा आदर कर. भक्तीची ही प्रेरणा मनाला स्थैर्य देते आणि संकटाचा सामना करण्याची शक्ती वाढवते. बाळा, लक्षात ठेव, परीक्षा ही कायमची नसते, पण त्या परीक्षेतून मिळालेली जी ताकद असते ती आयुष्यभर साथ देते. श्रद्धा ठेव, संयम ठेव आणि सत्कर्म करत राहा. योग्य वेळ आली की जीवनात बदल नक्की घडतो. जर हा संदेश तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.